हाय डिअर फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हे बघा आमचे काकां ते आहेत आणि हे तुम्हाला हाय करताय. सर्वांनी हाय हॅलो कमेंटमध्ये टाका, नमस्कार टाका आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर चला आपण आता मंदिरात जाणार आहोत आणि हे आहे मॅडम तिथल्या म्हणजे केंद्रामध्ये सर्व काही इथेच मिळतं, बारीक निरीक सामान सगळं, स्वामींची माळ वगैरे सगळं 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 मिळतं. म्हणजे फक्त स्वामींचंच आणि ते सगळं सगळं म्हणजे सगळंच नाही मिळत, फक्त स्वामींचंच मिळतं. तर पूजे बिजे करायची सर्व सामग्री वगैरे सर्व. आणि आता हे बघा पल्लवी, आता आपण आलेलो आहे केंद्रामध्ये म्हणजे मंदिराचं प्रवेश. हे स्वामी आपले बघा, स्वामी माऊलीचं दर्शन घ्या. आणि इथे सर्व म्हणजे सर्व सिस्टीम वगैरे आहे, सगळं कॅमेरे वगैरे सर्व इथे. आणि हे बघा कॅमेरेमधून सर्व दिसतंय. आणि हे बघा आता स्वामींचा फोटो वगैरे. पल्लवी पण म्हणत होती इकडं दाखव अगं वैष्णवी, तिकडं दाखव, असं कर तसं कर. तर मग मी दाखवत होते. आता आम्ही बाहेर आलो होतो आणि मग तिथे जयंती वगैरे होती, मग तिथे जरा फिरलो वगैरे, तिथे व्हिडिओ वगैरे बनवले. आणि मग म्हटलं चला जयंतीला व्हिडिओ टाकायला तर झाले. मग व्हिडिओ वगैरे बनवले तर निघलो तिथून. मग म्हटलं चला, मग थोड्या वेळ बसलो परत मंदिरामध्ये. केंद्रात येऊन परत बसलो थोड्या वेळ. मग केंद्रामध्ये इकडे तिकडे हातपाय वगैरे धुतले. मग इथं गाय वगैरे बघत बसले. मग जरा वेळ म्हटलं चल काहीतरी, आम्ही काकांसंग आलेलो होतो, म्हटलं चला थोडा टाईमपास वगैरे काहीतरी. तसं स्वामींपाशी बसले होते, माळ वगैरे जपली, पण म्हटलं थोड्या वेळ फिरून बघू इथला परिसर वगैरे. मग मस्त बघितलं हत्ती वगैरे इथे. लगेच पल्लवीचं चाललं माझा हत्तीपाशी फोटो काढायचा, माझा हत्तीपाशी फोटो काढायचा. म्हटलं थांब थोड्या वेळ ब्लॉग तयार करू दे, मग आपण हत्तीपाशी फोटो काढू. मग सगळं व्यवस्थित बघितलं वगैरे सगळं. मग म्हटलं चला चटाया वगैरे उचलायच्या होत्या. मग म्हटलं, मग मावशी पल्लवी म्हणे अगं इथं चटाया उचलले. म्हटलं थांब थोड्या वेळ. मग त्यांना म्हटलं तिकडे सरकून द्या, मग आम्ही करतो, उचलून घेतो नंतर. मग केलं ते. आणि मग परत चाललो होतो, म्हटलं चल जरा वेळ बसून येऊ तिकडे. आणि मग परत बघितलं वगैरे सगळीकडे. म्हटलं चला आता आहे ना थोड्या वेळ पुस्तक वगैरे एखादं घेऊ आणि वाचू. मग म्हटलं पल्लवीला बघ एखादं पुस्तक आपल्याला वाचायला काहीतरी. मग पल्लवी बघत होती. मग पूजेचं सामान बघत होतो. म्हटलं काय काय सामान कामाला येईल असं. मग तिथं त्या मावशी त्यांना समजून सांगत होत्या. प्रश्न केलेला होता त्यांनी काहीतरी, मग त्या मावशी त्यांना समजून सांगत होत्या. मग आलो परत काकापाशी येऊन बसले. मग जरा वेळ काकां ते माझ्याशी बोलत होते आणि मग बोललो जरा वेळ, बसलो काही. आणि ते सर्वांना हाय परत करत होते आणि हाय वगैरे झालं. मग काका म्हणे की मस्तपैकी माझं गाणं एखादं मी मस्त आहे ना हे बोलतो म्हणे, काय ते मंगलाष्टका, आणि ते बोलले. मग म्हटलं बोला, मी मस्त शूटिंग काढते. मग सगळं वगैरे बोलायला मी काकांना म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रश्न आणि उत्तर द्या, मी बोलते, मी फक्त व्हिडिओ वगैरे काढते तुमचा. मग म्हटले हो चालते म्हणे. आणि मग काकां ते तिकडे सर्वजण बघत होते. म्हटलं तुम्ही ना फक्त प्रश्न उत्तर करा, मी तुमचा व्हिडिओ वगैरे काढते. काका पण बोलले हो तसंच कर. मग मी सगळीकडे फिरत होते त्यांच्या आजूबाजूला. म्हटलं व्हिडिओ मस्त काढावं. आणि मग व्हिडिओ काढण्यासाठी तिथे थांबले. मग आता काका मस्त प्रश्नमंजुषा घेत होते आणि मी चला मग काकांची प्रश्नमंजुषा चालू होती. आणि मग ते काका मावशीन ते सगळं तिथं बसलेले होते. आणि ते दादा ते पण, त्यांचा पण नंबर नव्हता अजून आलेला. सकाळपासून इतके नंबर असतात ना की मापाच्याच बाहेर. आत्ता थोडी कुठे गर्दी कमी झाली होती म्हणून आम्ही व्हिडिओ बनवला. म्हणजे 6 वाजले असतील तेव्हा आम्ही, म्हणजे नाही 6 नसेल वाजले, 5 साडेपाच वाजले असतील तेव्हा आम्ही व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं. आणि मग काका ते पण बोलले की चला मी पण गाणं वगैरे म्हणतो. ते उभे राहिले होते की मी म्हणजे त्यांना आम्ही आग्रह करत होतो. ते काय त्यांच्या मनाने नव्हते म्हणत की मी गाणं म्हणजे मी अभंग किंवा काहीतरी बोलतो. ते काका केव्हाचे त्यांना म्हणत होते की अहो तुमचा आवाज खूप छान आहे, तुम्ही म्हणजे त्यांनी ना मला वाटतं
बरेच लग्नांमध्ये त्यांनी मंगलाष्टका वगैरे बोललेल्या आहेत आणि कीर्तन वगैरे केलेले आहे. आणि म्हणजे आमचं खूप वेळ बोलणं झालं नाही का त्यांच्याशी, तर मग ते खूप छान असं सांगत होते. आणि हे स्वामींचं आणि प्रश्नमंजुषा इतकी छान, म्हणजे ते इतके प्रश्न उत्तरंसुद्धा इतकी छान समजून सांगतात. आणि तिथं मला शुक्रवारी कार्यक्रम असतो सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजूस्तवर, म्हणजे ते लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये इतके बिझी असतात. आणि त्या दिवशी नेमकी ऊन होतं, त्याच्यामुळे लई गर्दी नव्हती आणि खूप म्हणजे भारी वाटलं तिथं जाऊन. आणि खूप चांगलं, म्हणजे खूपच छान म्हटलं तरी चालेल. खूपच छान आहे तिथे. आणि मंदिर पण असं म्हणजे, तर मग इथे मंदिरात खूप छान असं वाटत होतं. आणि मला ना असं वाटत होतं की तिथे बसून राहावं मस्तपैकी ना, असं स्वामींचं चरित्र वाचावा. मग मी जरा वेळ बसले आणि वाचलं. मग मस्त एक दोन माळी जपल्याच असतील, मी लई नाही जपला, बसले पण नाही जरा वेळ. तशी घरी जपत असते 11 माळी जप करत असते, पण तिथं खूप कमी केल्या. आणि म्हणजे तिथं वातावरणच इतकं छान होतं की असं वाटायचं नुसतं फिरत हिंडावं. असं ते गाणं आठवलं मला का, मस्त मगन मे काहीतरी आहे ना ते, ओढती फिरू, ते गाणं आठवलं. आणि मग 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 मस्तपैकी तिथं फिरत बसले. मग काका त्यांचं चाललं होतं, हे मुलं पण आले होते तिथे प्रश्न विचारायला. मग त्यांचं पण मी काय म्हणजे एवढं हे नाही केलं. आणि मग काकांचं चाललं होतं, प्रश्न एवढा जो आहे ना तो यूट्यूबला टाक. तर मी प्रश्न तुम्हाला सांगते आता, की त्यांचा प्रश्न असा होता की त्यांनी म्हणजे सॉरी सांगितलं तर थोडं, पण मी असा प्रश्न सांगते तुम्हाला की त्यांचा प्रश्न काहीतरी करिअरनुसार होता. मी करिअरमध्ये काय करू, मी करिअरमध्ये काय केलं पाहिजे, आणि माझं लग्न कधी होईल, असं म्हणजे असे प्रश्न घेऊन बरेच लई लोक येतात. म्हणजे आमच्या लाईफमध्ये इतके प्रॉब्लेम्स का आहे. आणि स्वामी मार्गामध्ये त्याच्यातून मार्ग निघतो पण बरं का, खूप चांगला मार्ग निघतो. आणि म्हणजे स्वामी त्या मार्गातून, आणि ते इतके फ्रेंडली बोलतात ना सर्वांशी, जसे घरचेच असल्यावानी. ते काका पण खूप म्हणजे घरचे असल्यावानीच प्रश्नाचं उत्तर देतात. आणि खूप त्यांच्या संग कुठूनही येऊ द्या माणूस, कुठूनही येऊ द्या, पण ते असे बोलतात माणसासंग जसं ते आत्ता म्हणजे त्यांचे 7 जन्मांपासून ते त्यांच्याशी बोलते. इतके प्रेमाने आणि इतके फ्रेंडली बोलतात. आणि इतकं म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे वेगळीच शक्ती असल्याने वाटतं. म्हणजे खूप छान असं माणसाला समजूनही खूप छान सांगतात, समोरच्याला पटतंही. खूप चांगलं असं वाटतं सगळ्यांना. आणि खूप असं भारी वाटतं तिथं आल्यावर. आणि काका त्यांना विश्लेषण देत होते आणि सांगत होते की असं बाळा तसं, खूप असं म्हणजे स्वामी मार्ग म्हणजे विषयच नाही हो. तिथे काय बोलावं त्यांच्या बाबतीत, तिथे कमीच पडवून जाईल माणूस. आणि कमी म्हणजे तिथं बोलायला शब्दच नाही, असं म्हणजे स्वामी मार्गामध्ये जाल ना तर एकच नंबर वाटतं. मग नंतर काकां ते त्यांचा प्रश्न सोडवस्तोवर आणि ते हसत होते, म्हणत होते की हो तू असं कर, तू तसं कर. मग ते दादा करिअरबद्दल थोडं सांगत होते, मग ते हसत होता. आणि सगळं समजून घेतही होता आणि समजून काका सांगतही होते त्याला. मग नंतर त्याच्या मित्राचा वाटतं प्रश्न सांगितला त्यांनी. प्रश्न सांगितल्याच्या नंतर काका त्यांना समजूनही सांगत होते परत. आणि काहीतरी खूप छान असं म्हणजे प्रतिसाद देतात ते बरं का सर्वांना. मला खूप चांगलं वाटतं, म्हणजे ऐकूनच खूप चांगलं वाटतं की आपल्या ह्या कलियुगामध्ये कोणीतरी आपल्याला असं आहे की ते समजून घेऊ शकतं आपल्याला आणि काहीतरी सांगू शकतं. ते काका खूप मनापासून आणि मन ओतून काम करतात. आजपर्यंत त्यांनी म्हणजे ते मला सांगत होते की किती 1999 का काहीतरी असं म्हटले ते मला. तेव्हापासून मी इथे आहे म्हणे, तेव्हापासून मी इथे काम करतो. पण आजपर्यंत माझी जागा जरूर बदलली असेल, पण मी इतके प्रेमाने आणि इतकं मन ओतून काम केलेलं आहे का मापाच्याच बाहेर. म्हणजे ते मला सांगत होते की
तर चला आज आपण खूपच बोललो आता कशी मस्त असं गाणं ऐकूया आपण आणि ते ना खूप छान गाणं पण म्हणजे गाणं मी खूप छान बोलतात आणि आता तुम्ही त्यांचा आवाज ऐका किती सुंदर आहे आणि बेमाप तर ऐका आता त्यांचा आवाज बोलू आपण नंतर खूप छान दाटून कंठ येतो ओठात येई गाणे दाटून कंठ येतो ओठात येई गाणे फुल्या घरी जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो बोलात बोबडीच्या संगीत जागबिले लयताल सूरलेने सहजीच लेवबिले एक एक सूरल्यावा एक एक सूरल्यावा नावोनी अमृताने आपुल्या घरी सुखी लाडके सुखाने दाटून कंठ येतो लागली फुलली मेहंदी कानी बुगडी नथनी बिंदी बोहल्यावर नवीन वरी बावरली थोडी सावधान शुभमंगल सावधान पाठवणीची घटिकाली गंगा यमुना अश्रू ढाळी गहिवरला मंडप सारा मायाही वेडी सावधान शुभमंगल सावधान लग्नाला बोलवते आमच्या भाग्यवती तू सईबाई भाग्यवती शिवराज हे आले मंडपी छत्रपती ते आले मंडपी तुझ करण्या सौभाग्यवती मिलन प्रसंगी दोन कुळांचे आले आप्त बांधव शुभमंगल सावधान वधूवर्यो शुभम भवतु शुभ लग्न सावधान मच्छापासून चारते ते शुभमंगल सावधान मध्ये जे आलेले ना ते मंगळाष्टक म्हणजे त्या स्टाईलचे थोडे ते हे ना हे रडक आहे ना लय पैसे जर कमी दिले मग रडी दाखवले तुम्हाला ते लग्न कार्य अंतरपटात वर झाला अंतरपटात त्याला मुळात झाली म्हणजे दोघांची जर घालली पाहिजे नाही नाही आता फोटो काढायचे फोटोग्राफर करतात फोटोग्राफर म्हणजे विषय ईश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं
चिंतामणी स्थेबुरं ग्रामोरा जनसंस्थितो गणपती सूर्या सदा मंगलम. या मी अष्टविनायक- 7 वर्ष कार्यक्रम केले लग्नाचे. अष्टविनायक वैष्णवी प्रोडक्शनच ना. बसले मी होते रंग बसले मी होते रंग महाली आरसे लाविले चार आरसे लाविले चार हरी माझ्या मंदिर कधी तरी याल देवा माझ्या मंदिर कधी तरी याल. पलंगी मी केली शेज फुलांची परिमळ सुगंध घ्याल काना परिमळ सुगंध घ्याल काना मंदिरी कधी तरी याल देवा माझ्या मंदिर कधी तरी याल. एका जनार्दनी पूर्ण कृपेने आरा मोक्षपदासी न्याल काना मोक्षपदासी न्याल कान्हा मंदिरी कधी तरी याल देवा माझ्या मंदिरी कधी तरी याल. येता जाता रोखोनी पाहता येता जाता राधा ने मधुबन में ढूंढा मीरा ने मन में पाया. राधा नित श्रृंगार करे और मीरा बन गई जोगन. एक मुरली एक पायल एक पगली दूजी घायल अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो. एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी. जल से पतला कौन है कौन भूमि से भारी कौन अगन से तेज है कौन काजल से काली. जल से पतला पतला ज्ञान है पाप भूमि से भारी क्रोधागन से तेज है कलंक काजल से काली. येता जाता रोखोनी पाहता वाईट तुमची चाल देवा वाईट तुमची चाल देवा मंदिरी कधी तरी याल देवा माझ्या मंदिरी कधी तरी याल. कान्हा माझ्या मंदिरी कधी तरी याल.